सण उत्सवांवरून संभाजी ब्रिगेडनं आरएसएसवर टीकास्त्र डाकलंय। आरएसएसची मंडळी खोटा इतिहास पसरवतात असं संतोष शिंदे म्हणाले। पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी सुरू केली होती असंही संतोष शिंदेंनी म्हटलंय। तर बाळ गंगाधर टिळकांनी काहीही केलं नाही असं शिंदे म्हणाले। मोहन भागवत किंवा आरएसएसची मंडळी नेहमी खोटा इतिहास आणि खोटी माहिती देण्याचा प्रयत्न करतात असा हल्लाबोल संतोष शिंदेंनी केला आहे। तर संभाजी ब्रिगेडनं आरएसएसवर टीकास्त्र डागलेला आहे। आरएसएस कडून खोटी माहिती पसरवली जाते, खोटा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवला जातो असा आरोप संतोष शिंदेंनी केला। सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सगळ्या क्षेत्रात त्यांनी जे जे केलं आहे त्याच्या मागची प्रेरणा लगेच लक्षात येते। तीच प्रेरणा चालू राहील आणि म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध लढताना सुद्धा शिवाजी महाराज इथेच होऊन गेले। इथे सुद्धा त्यांचं त्या पद्धतीने स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं, रायगडावर उत्सव सुरू केला, टिळकांनी ते सगळं शोधून काढलं वगैरे वगैरे। महात्मा फुले रायगडावरून पुण्यात आले आणि हिराबाग मध्ये 19 फेब्रुवारी 1869 रोजी पहिली शिवजयंती साजरी केली। टिळकांनी काय केलं? ज्यावेळेस महात्मा फुलेंनी पहिली शिवजयंती साजरी केली त्यावेळेस टिळक हे होते, म्हणून मोहन भागवतांनी इतिहास सांगत असताना रायगड उत्सव असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती असेल ही महात्मा फुलेंनी सुरू केली। म्हणून मोहन भागवत आरएसएसच्या माध्यमातून किंवा आरएसएसची मंडळी वेगळ्या वेगळ्या कथा, कादंबऱ्या, नाटकाच्या माध्यमातून खोटा इतिहास पसरवतात, चुकीचा इतिहास पसरवतात आणि ह्यांचीच लोक खोटा इतिहास मांडण्यामध्ये पुढे आहेत। हा शोध आरएसएस कुठूनही आणि कसाही आणू शकतात। आरएसएसची सवय आहे। तुम्ही पाहिलात की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणतात सुरत लुटलीच नाही आणि इतिहासकार म्हणतात सुरत लुटली। यावरून आपल्या लक्षात येईल की त्या मोहन भागवतांची जी काही भूमिका आहे ती दिशाभूल करणारी आहे, एवढं माझं मत। छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची जी आहे समाधी ही महात्मा ज्योतिराव फुले यांनीच शोधून काढली। हा इतिहास कुणालाही बदलता येणार नाही आणि त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सव सुद्धा हा महात्मा ज्योतिराव फुल्यांनीच सुरू केला, हा सुद्धा इतिहास आहे। मोहन भागवतांनी म्हटलं की सगळं काही शिवरायांचं जे आहे ते टिळकांनी शोधून काढलंय, विरोधक म्हणतात की महात्मा फुलेंनी शोधून काढलं। मी कोणाचंही स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।